नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 115 आणि 116. प्रथम भाग 115. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आज ज्या ओळखीने तुम्ही स्वतःला मानता त्यापैकी तुमच्या संघाला, तुमच्या संगतीला या क्षणी खरं पाहता काहीच नाही, कधी नव्हते आणि कधी नसणार असे आपले स्वरूप हे ज्याने साधले तोच साधू. पंचभौतिक कर्मेही त्याच्या ठिकाणी नाहीत. ज्या ज्या ओळखीने तुम्ही तुमचे हित करायला जाता ती ओळख संपतच जाते. शुद्ध चैतन्याला कुठलाही अनुभव येणे शक्यच नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आत्मा म्हणजे आपण. यातील फक्त आपण घ्या आणि आत्मा शब्द सोडा. आपण म्हणजे तो प्रकाश आहे. हेच आपण असल्याचे ज्ञान. या स्थितीत आले की कळते आपण देह मन नाही, ते आपल्याच प्रकाशात वावरतात. म्हणून परत ते आपापल्या स्वभाव धर्मानी सुद्धा वागतात. इतरांचे त्यांच्यावर नियंत्रण नाही, म्हणजेच ते कुणाचेच ऐकत नाही. मग त्यांना आपण कसे म्हणू शकतो, माझा देह, माझे मन वगैरे वगैरे. आपण देह मन यांना प्रकाशित करणारे स्वयंप्रकाशी असे चैतन्य आहोत. आपण म्हणूनच जे कोट्यावधी प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणे पण म्हणून जे कायम आहे, सदाचे आहे, नित्य हजर आहे, ते कधी येत नाही आणि कधी जात नाही आणि कधी पालटत सुद्धा नाही. काया ह्या काया म्हणून अव्याहतपणे प्रकट होत राहतात, अदृश्य होत राहतात. जगातील सर्व काया, प्राणीमात्रांच्या काया, रोपटे, झाडे, वृक्ष, लता, झुडपे इत्यादी इत्यादी सर्व एका चैतन्यामुळेच हालतात, डोलतात. याच चैतन्याला अनेकानेक नावे आहेत. ईश्वर, देव, आत्मा, परमात्मा वगैरे वगैरे. श्री निसर्गदत्त महाराज एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात. ती अशी, जे अमर्याद आहे, पुष्कळ आहे, सर्वत्र आहे, सर्व काळी आहे, सर्व स्थळी आहे, सर्व वस्तूत आहे, त्याला स्वतःचे ज्ञान होत नाही आणि झाले तरी ते नसल्यासारखेच असते. उदाहरणार्थ, आकाश अमर्याद आहे. आकाशाचे ज्ञान जर आकाश घ्यायला गेला तरी त्याची दृष्टी पोहोचणार नाही आणि ते निळे असे भ्रमित ज्ञान घेऊनच वापस येईल. कारण जे अमर्याद आहे, पुष्कळ आहे, सर्वत्र आहे, ते स्वतःचे ज्ञान स्वतः मिळू शकत नाही. पुष्कळाला पुष्कळपणे मी अमका तमका असा उमका येतच नाही. पुष्कळाला त्याच्या पुष्कळपणामुळेच मी अमका तमका असा उमका येतच नाही. चैतन्यात रोज लक्षावधी जन्म होता राहतात आणि सर्व कोट्यावधी प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकच एक चैतन्य सदा सर्वदा नांदत असते. आपण आहोत तरी कसे, याची ओळख म्हणजे आत्मज्ञान. जे जे कळतंय ते आत्मज्ञान नाही. ज्यामुळे असे कळणे शक्य होते ते मात्र आत्मज्ञान होय.
देह हे माझे खरे रूप नाही, हे कळले की जे उरेल त्याचा सहवास म्हणजे सत्संग होय. आणि हाच खरा सत्संग होय. कोट्यावधी देहात जे आहे ते अखिल जगाशी, अखिल विश्वाशी सहजातीयच आहे. पण व्यक्तिगत अशी मर्यादित देहबुद्धी घेऊन जे वावरते ते मात्र तसे अमर्याद स्वतःला समजत नसल्यामुळे मर्यादित समजते आणि सजातीय असणारे व्यर्थच विजातीय होते आणि दुःख कष्ट यातना भोगते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वैकुंठ म्हणजे जिथे वैखरी खुंटली, म्हणजे जिथे वाचेला स्थान नाही, म्हणजेच निशब्द अवस्था, म्हणजेच मौन. आम्ही वैकुंठवासी असे संत तुकाराम महाराज म्हणतात, ते कदाचित याच अर्थाचे असावे. वैकुंठवास म्हणजे महामौन. मौनाला फार महत्व आहे. श्री रमण महर्षी आपल्या अशा मौनामुळेच गूढ असा उपदेश करत. देहादिकांचा अनुभव नव्हता तेव्हा तुम्ही कसे होता? देहादी नसताना आपण असल्याचे वृत्त नाही. या वृत्तालाच मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे म्हणतात. आपल्या अशा वृत्तात काही तथ्य नाही हे कळताच ते वृत्त, ती वृत्ती आपोआप निवृत्त होते. ती मुद्दाम करावी लागत नाही. भाग 116. आधी मन की आधी आपण, असे श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात. यातील आपण हाही शब्द काढून टाकल्यावर काय उरते? या अवस्थेला काय म्हणावे? काही म्हणताच येत नाही. वैखरी कुंठते म्हणजेच वैकुंठात जाते. म्हणजेच काय? महामौन, निशब्द अवस्था, जसे आहे तसे, जे काही आहे तेच. व्यवहारातील शब्द खरे वाटल्यामुळेच देहबुद्धी जात नाही. व्यवहारातील शब्द खरे वाटल्यामुळेच देहबुद्धी जात नाही. आत्मज्ञान झाल्यावर आपण असल्याची जाणीव जाणपणे जाणवणार नाही आणि आपण असल्याची जाणीव नाही हे पण जाणपणे जाणवणार नाही. तेथे केवळ आणि केवळ महामौनच असेल, असंगत्वच असेल. हे असे असंग होणे नाही, असणे म्हणजेच मूळ सनातन अशा महामौनात स्थापित होणे होय. अशा या असंग पुरुषाच्या सहवासात सर्वच लोकांना शांती आणि समाधान मिळते हे मात्र निश्चित. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जिथे शब्दांचा अबोला झाला तिथे भगवंताच्या कुठल्याच नावाला काहीही अर्थ राहत नाही. ईश्वर, ब्रह्म, परमात्मा इत्यादी सर्व शब्द तिथे लोप पावतात, जणू वैकुंठात जातात. श्री निसर्गदत्त महाराज अपरोक्ष ज्ञानाची फार चांगली आणि अशी सुटसुटीत व्याख्या करतात. ते म्हणतात, अपरोक्ष ज्ञान म्हणजे जे न म्हणताच आपल्या ठिकाणी आपण आहो म्हणून आहे ते. उदय आणि अस्त जे काही उदयास्त पावणारे आहे ते, ज्यामुळे कळणे शक्य होते, तो केवळ आपल्या असणेपणामुळेच होय. दुसऱ्या भाषेत उदयास्त पावणे हे पावणे किंवा हे कळणे असणेपणाच्या अगोदरचेच आहे हेच दर्शवित असते. अपरोक्ष ज्ञानी म्हणतो, मी काया इत्यादी इत्यादी नाही. मग हे असे मी काया इत्यादी इत्यादी नाही हे ज्ञान कोणाला झाले की कशामुळे झाले? माणूस पण विसरा, वैकुंठवासी व्हा, म्हणजेच मौन व्हा, महामौन व्हा, प्रकाशत्व व्हा. जे दिसते भासते
त्यात काय भगभगते ते पहा. जे दिसते भासते त्यात काय भगभगते पहा. त्यात काय प्रकाशित होते ते पहा. जे प्रकाशित करणारे असे प्रकाशत्व आहे त्याच्याच प्रकाशात हे सर्व भगभगत आहे. तोच प्रकाश सगळ्यांना भगभग ठेवत आहे. हे सदैव लक्षात ठेवा. आपल्या ठिकाणी प्राणाची हालचाल म्हणजे जणू चैतन्याचीच हालचाल होय. पापण्यांची हालचाल सुद्धा चैतन्याचीच हालचाल समजा. म्हणून निसर्गदत्त महाराज श्वासावर लक्ष ठेवा असे म्हणतात. त्याला छेडू नका. लांब असेल, दीर्घ असेल तसे फक्त जाणा. आखूड असेल, ऱ्हस्व असेल, लहान असेल तसे फक्त जाणा. सोडताना श्वास थोडा उष्ण असतो, कारण त्यात कार्बन ऑक्साईडचे सूक्ष्म ज्वलन असते. हे जाणा. घेतानाचा श्वास त्या मानाने थंड असतो. त्याची थंड स्पर्श जाणवा. असा अभ्यास सहज होऊ द्या. यालाच श्वासावर लक्ष ठेवणे म्हणतात. याने केवळ सूक्ष्मता येते आणि आपल्या असणेपणात स्थिर होता येते. बस इतकेच. तेणे देहात्मबुद्धीमुळे आत्मया धापे देहाचे जाळे. तेणे देहात्मबुद्धीमुळे आत्मया धापे देहाचे जाळे. जैसा अभ्राचा वेग कोल्हे चंद्रमानी. जैसा अभ्राचा वेग कोल्हे चंद्रिमानी. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय ओवी क्रमांक 391. म्हणजेच काय? देहबुद्धीचे कारण मोह माया ममता. त्यामुळे जाळ्यात अडकणे आले. चंद्र स्थिर पण अभ्राच्या वेगामुळे धावताना दिसतो. ते पाहून कोल्हे घाबरतात आणि सैरावैरा कोल्हे कुई करत पळतात. तात्पर्य देह बुद्धी असे अनेक तऱ्हेचे भ्रम प्रसव होते.